कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं खिले दिल, कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं। Good morning to our respected principal of primary school, Arvind Paulson, class teacher of Academic Commissioner, class teacher of Ninth Grade from Parliament, and my dear students. I just have to welcome you on behalf of the Yardley family. We are celebrating 86th birth anniversary. Govindra Nigam sir. In 1957, Sir planted a sapling, the Yardley Station Samstha Florida. Today, this institution is to provide a quality education to remote area children. It has grown up into a large tree. Now this tradition is carried over by his son, Honorable Shekhar Nigamji sir. Here he is the soul of St. Yardley. Now I would like to request our principal, Mr. Arvind Paulson, to say a few words. So please. सर्व विद्यार्थ्यांना प्रथमतः नमस्कार आणि आपलं सर्वांचं कौतुक आहे। एक वेगळा इव्हेंट तुमच्यासाठी आज आयोजित केला। दररोज अभ्यास, पुस्तकं, वह्या, ऑनलाईन लेक्चर आणि ती कोविडची स्थिती, या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात रोज 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 त्यात येत राहतात। त्याचं थोडं काहीतरी वेगळे पण पाहिजे आणि म्हणून सद्गुरू टीचर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे। कॅम्पस डिबेट असं आजच्या इव्हेंटचं नाव आहे। यापुढे असे छोटे छोटे इव्हेंट होत राहणार। डिबेट याचा अर्थ असा आहे की आता डिबेट थोडे मागे पडत आहे काळामध्ये, कारण काय झालंय, प्रत्येक जण संवाद आपला कमी झाला, बोलतो कमी, मोबाईलवरून किंवा ऑनलाईन अशाच पद्धतीची आपली चर्चा भरपूर होते आणि प्रत्यक्ष अशा पद्धतीच्या डिबेट्स कमीच होतात। कुठल्याही गोष्टीचे असेल आपलं मत पटवून कसं द्यावं म्हणजे डिबेट। आपलं मत म्हणजे समजा मला वाटतं की मोबाईल खूप छान चांगला आहे, उपयोगी आहे, तर हे माझं मत मी कसं पटवून देईन, याच्यासाठी मी वेगवेगळे काही तत्व सांगेन, काही नियम सांगेन, त्याचे फायदे सांगेन, या सगळ्या गोष्टी तुम्ही पॉझिटिव्ह करून तुम्ही सांगा, म्हणजे आपलं मत अगदी खरोखर माझं मत म्हणजे बरोबरच आहे अशा पद्धतीचं पटवून देणे हे डिबेटमधलं मुख्य उद्देश आहे। समजा याला वाटतं चिपळूणकरला की नाही मोबाईल वाईटच आहे, मग वाईट का आहे तो त्याला ज्याचे अनुभव आले असतील त्याला काय वाईट त्याच्याबद्दल वाटतं, म्हणजे चांगलं काय वाईट म्हणजे मोबाईल साथीवरला कोरोना ही संधी की अपघात अशा पद्धतीचे अनेक अनेक विषय येतात आणि याच विषयातून आपल्याला वेगवेगळ्या डिबेट्स मिळत राहतात। आता कसं झालंय, बोलायला समोर माणूसच नाही, आपल्याला हे डिबेट नेमकं असतात समजून घ्या की तुमचं हे वर्ष अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे। कालच 10वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या। 10वीची परीक्षा 29 एप्रिल पासून सुरू होती। 29 एप्रिलला किती कालावधी राहिला आता, फार जवळ आली परीक्षा आणि या परीक्षेमध्ये सामोऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर आता केवढं संकट असेल मला सांगा, कारण त्यांना एक तर अभ्यासाला वेळच मिळाला आणि अशा स्थितीमध्ये 2 महिन्यावर परीक्षा आली, काय करणार? तुम्हाला वेळ आहे 1 वर्षाचा, तुम्हाला पुढच्या वर्षी हीच 10वीची SSC एक्झाम द्यायची आहे, त्यामुळे तुम्ही आतापासून तयारीला लागा। लवकरात लवकर तुमची 9ची परीक्षा आम्ही घेणार आहोत, लवकर घेणार आहोत का, कारण पुढची तुमची 10वीची तयारी आपल्याला आता एप्रिल पासून कशी सुरू करता येईल याच्यासाठी आपला प्रयत्न आहे। म्हणून तुमची परीक्षा सर्वसाधारण एप्रिलमध्ये आपल्याला घेण्याचा किंवा मार्चच्या एंडिंगला घेण्याचा आपला विचार लवकरात लवकर होईल आणि एकदा लवकर परीक्षा झाली की तुमची 10वीची प्रॅक्टिस तिथून सुरू होईल आणि म्हणून आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे 10वीसाठी। पुढच्या वर्षात
तुम्हाला मी आत्ताच सांगून ठेवतो की डोक्यातल्या सगळ्या गोष्टी काढून टाका, फक्त अभ्यास एवढं डोक्यासमोर ठेवा. कारण 10वीचा बेस हा तुमच्या आयुष्याला पुढे कलाटणी देणार आहे. तेच तुमचं म्हणजे तोच तुमचा टर्निंग पॉईंट असणार आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या टीचर आणि आपल्या शाळेच्या प्रमुख आदरणीय पिटले मॅडम, आपल्या रहाटे मॅडम आणि संपूर्ण तुमचा स्टाफ शिंदे मॅडम या सर्व शिक्षकांचं मी आभार एवढ्यासाठी मानतो की त्यांनी चांगल्या पद्धतीचा इव्हेंट आयोजित केलेला आहे. आज STS ची फायनल एक्झाम सुद्धा आहे ऑनलाईन, त्याच्यासाठी देखील आरंभ प्रविष्ट होणार आहे. त्याला देखील आपण सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देऊ. सर्वात महत्त्वाची परीक्षा आणि म्हणून आपण सर्वांनी त्याला आताच शुभेच्छा द्यावी आणि चांगल्या पद्धतीचा पेपर सोडून त्याने चांगले मार्क्स मिळवावे आणि त्याचाही चांगल्या पद्धतीने गुणगुण व्हावा. कारण सह्याद्री शिक्षण संस्थेची स्पेशल परीक्षा आहे, त्यामुळे याच्यामध्ये जर नंबर आला तर आपल्याला वेगळे स्थान सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये आपल्या शाळेचे निर्माण होतं. आपण सर्वांनी अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये भाग घ्यावा, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यावा. तुम्ही साईड बाय साईड वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कशा असतात, MPSC असेल, UPSC असेल, तुम्ही पेपरमध्ये किंवा टीव्हीवरून त्याच्या न्यूज वाचत असता किंवा MPSC मध्ये महाराष्ट्रातून हा फर्स्ट आला किंवा हा देशातून फर्स्ट आला, काय नेमकं त्याचा प्रयत्न आहे. कधीतरी वेळ असेल तर त्याच्या ऑनलाईन कधीतरी त्याची माहिती मिळवा. मोबाईल किंवा इतर जे काही तुम्ही ऑनलाईनसाठी साहित्य वापरता त्याचा एज्युकेशनसाठीच उपयोग करायचा, इतर कुठल्या फालतू गोष्टीसाठी वापर करू नका. एवढीच मी तुम्हाला या गोष्टी या निमित्ताने सांगतो. आदरणीय निकम साहेबांच्या जयंतीनिमित्त आपण हा जो काही इव्हेंट आयोजित केलेला आहे, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. For your special words and best of luck Arab for your entrance exam. Today I am going to conduct a campus debate. It's really a landmark event in the history of Chepler. This topic grabbed everyone's attention during COVID-19 pandemic. On 74th Independence Day, our Honorable Prime Minister said that COVID-19 pushed Indians to realize the importance of self-reliance. So the topic is, can a country like India be self-reliant India? We have a discussion with a group of students in a huge Sahyadri campus. Let's welcome them. Good morning, my dear students. How are you? I'm also fine, thank you. Are you prepared for the debate? Yes. Okay, happy. So let's begin the debate. How many students are able with this statement? Raise your hand. Good. So the question is, what does the government mean by the term Atmanirbhar Bharat? Good morning, one and all present here. I am Monica Manoj Singh, studying in 9th standard in Loni Ramsey Dabogar English Medium School, KD Chinchpur. Atmanirbhar Bharat. The meaning of Atmanirbhar Bharat is self-reliant. Self-reliant doesn't mean cutting off from the world. It means interlinking the welfare of the world with India's economy and globalization of our human centuries. Even the globalization of our India is with the local industry. Thank you. Okay. How Atmanirbhar Bharat Abhiyan support Indian economy? Yeah, please pass the mic. I think Atmanirbhar Bharat Abhiyan support Indian economy very nicely. The primary aim of this Abhiyan is to make the country independent, prosperous, and competitive the country in the global marketing. Today, India has capacity of producing 2 lakhs PPE, means personal protection equipment kits daily. Before March 2020, the production was zero. During COVID-19, the spirit of self-reliance works on. Thank you. Very good. Yes, at the time when the world is badly suffering from the pandemic, at the times the Indians transformed this crisis into an opportunity. I am proud to say that the Indians proved the proof of necessity is the mother of invention. Thank you. Next, who are disagreeing with this statement?
it supports Indian economy. While India is facing many problems like India low state capacity, poor healthcare infrastructure, highly populated urban settlement, it was affected by COVID-19 pandemic. Who is going? I have to add a point. The government does not undertake the opening of the various sectors for the private enterprises. It's our bearing regulation, private laws making. Then our Indian manufacturing sectors will become uncompetitive. Okay, who is going to add more? Yeah. Adding to that, while India was already struggling with no number of jobs and thus finding employment for nearly 50 lakh workers, entering the labor force annually was difficult. The job situation in the country is poised to face surge damage due to COVID-19 pandemic. So how does the Atmanirbhar Bharat Abhiyan supports Indian economy? Okay, good. Next, when we need to achieve any goal, it requires hard work. So the mission, what is the mission of Atmanirbhar Bharat? Who is going to say? Yeah, please pass the mic. Atmanirbhar Bharat is the mission and vision of our Prime Minister. Atmanirbhar Bharat rests on 5 important pillars that are: first, economy; second, infrastructure; third, technology-driven system; fourth, vibrant demography; and fifth, demand. Okay, thank you. Who is going to add? Yeah, please pass the mic. Adding to that point, India is working in many streams such that Indian economy it brings skills that first trade with micro small mediums and business. Second, poor district workers and farmers. Third, agriculture needs. Fourth, new floors of Development, good. Now who is going to add more points? Yes, the other packages, Vocal for Local, also focus on land, laborers, equality and laws, and also beneficial for farmers and laborers. Yes, who is going to add more points? I want to add that these packages allow the medium, small, micro enterprises with a turnover it is 100 crore rupees during COVID-19 consequences. These enterprises identified badly. Okay, who is going to add more? Adding to that, this package will help MMSE very much so they can pay wages, buy goods with the money and Okay, in May 2020, our Honorable Prime Minister announced 20 lakh crore rupees economic stimulus package named Atmanirbhar Bharat with the slogan Vocal for Local. Who is disagree with this statement? Pass the mic. The latest slogan, Vocal for Local, rhymes well. Atmanirbhar Bharat Abhiyan is the primary aim of our Prime Minister, but beside it has many downside risks in trade and businesses. At the turn of millennium, when India emerged on liberalization, privatization and globalization, the concept of being self-reliant is the laid. Okay, who is going to aid? Yeah, please pass the mic. I want to add a point that the idea of the manufacturer has been fallen from behind the inversion of the slogan, and the idea has been remained as long as it was a half century ago. The government of India has been indebted to several stock and initials. We are well prepared for face the challenge. Very good. Who is going to aid? in 1947 India got independence from British rule. In some areas it depends on other country. A person who depends on another person can never progress. In today India is trying to become self-reliant. Okay, who is going to aid? Adding to that, we should not accept help from others to run our livelihood. Even in a secure pandemic, our country
did not ask help from any other country during lockdown. Okay, who is going to say? Please pass the mic. What is about the management during the COVID-19? When the Indian governments are announced a lockdown in the wars and the hit during lockdown in India. Once again. Yeah, continue. For that, our government has given a life bill, announced economic relief package, and wrote billions of rupees, and no one can die and no one can hungry. Now who is going to make? Please pass the mic. Now I conclude by saying One Nation, One Card was launched for people to take rations from anywhere in India. Shelters will be provided to migrant workers by the government. Yeah, who is going to make? The Atmanirbhar Bharat Abhiyan Yojana has given the compensation and benefits for the workers, farmers, etc. Yes. Above all the discussion, can a country like India be self-reliant? India has pros and cons. During COVID-19 pandemic, Atmanirbhar Bharat Abhiyan is very much needed. It has been said that it takes roughly 10,000 hours to become doing something, or 28 days to continue the same thing and create a habit. A dream does not become reality through magic. It takes sweat, determination and hard work. How we can change our destiny, how we can progress,